18 एप्रिल सकल हिंदू समाज सेक्टर 12, 13, 14 आणि 15 ऐरोली यांच्या वतीने आयोजित भव्य हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात तसेच राष्ट्रभक्तीच्या वातावरणात उत्साहात पार पडले। आर पाटील ग्राउंड येथे सायंकाळी आयोजित या कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। परिसरातील माता भगिनी, युवक, ज्येष्ठ नागरिक व बालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। प्रमुख पाहुणे स्थायी समिती सभापती अशोक पाटील व माजी नगरसेविका संगीता पाटील उपस्थित होत्या। हा कार्यक्रम समाजाने समाजासाठीच आयोजित केला होता। हिंदू समाजामध्ये संस्कार, संघटन, धर्मजागृती, सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक अभिमान वाढवणे हा या संमेलनामागील मुख्य उद्देश होता। समाजामध्ये नैतिक मूल्यांची जाणीव निर्माण करून राष्ट्रहित, संस्कृती रक्षण आणि संघटित समाज निर्मितीचा संदेश देण्यात आला। कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख पाहुणे स्थायी समिती सभापती अशोक पाटील व माजी नगरसेविका संगीता पाटील व इतर मान्यवरांनी दीप प्रज्वलन केले। त्यानंतर स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली। सांस्कृतिक कार्यक्रमात बासरी वादन, गाणी तसेच विशेष दिंडीचे आयोजन करण्यात आले होते। सर्वांनी त्यांचे स्वागत केले। पर्यावरण विषय लक्षात घेऊन सर्व अतिथींचा व मान्यवरांचा सत्कार करताना शाल, श्रीफळ व पुस्तके देण्यात आली। कार्यक्रमात गीत सादरीकरण, योग प्रात्यक्षिक, भरतनाट्यम तसेच मुलींकडून शारीरिक व आत्मसंरक्षण प्रात्यक्षिक सादर करण्यात आली। या विविध सादरीकरणांनी उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली। या संमेलनात प्रमुख वक्ते म्हणून श्रीमान कृष्णा गौरदास इस्कॉन यांनी हिंदी चित्रपटातून हिंदू धर्माची प्रतिमा कशी मलिन केली गेली हे सांगितलं, तर हभप अविनाश महाराजांनी वारकरी संप्रदायाचं हिंदू धर्माशी असलेलं नातं हिंदू धर्माच्या पुनरुत्थानात योगदान विशद केलं आणि मुख्य वक्त्या प्रीती राऊत यांनी मार्गदर्शन केले। अध्यात्म, संस्कार, हिंदू एकता, महिला सुरक्षा, समाज जागृती आणि धर्म रक्षण या विषयांवर त्यांनी प्रभावी विचार मांडले। समाज संघटित झाल्यास राष्ट्र अधिक सक्षम होईल असा संदेश यावेळी वक्त्यांनी दिला। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतुल खराटे यांनी केले। प्रभावी शैलीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुभव नवीन कुलकर्णी यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुनीताताई नानोटे यांनी केले। कार्यक्रमाची सांगता संजय पोळ यांनी राष्ट्रभक्ती जागवणाऱ्या वंदे मातरम गीताने केली। त्यानंतर सर्व उपस्थितांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती। एकूणच हिंदू एकता, संस्कृती संवर्धन, धर्म जागृती आणि राष्ट्रभक्तीचा संदेश देणारे हे हिंदू संमेलन ऐरोली परिसरात प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरले। मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांनी अशा उपक्रमांचे स्वागत करत पुढील काळातही असे अनेक कार्यक्रम व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली। यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया। नमस्कार, माझं नाव प्रीती राऊत आहे, मालाडची निवासी आहे। हिंदू संमेलन आता देशभरात किंबहुना विश्वभरात वस्त्या वस्त्यांमध्ये होत आहेत आणि एक संघ शताब्दी वर्षानिमित्त हिंदू जागृती हा यामागचा एक उद्देश आहे आणि हे इतर कोणा विरुद्ध किंवा कुठला धर्म किंवा कुठल्या समूह हा विरुद्ध नसून आपल्या हिंदूंना त्यांच्यामध्ये जागृती, त्यांच्या संस्कृतीप्रती, राष्ट्राप्रती आणि आपल्या कर्तव्याप्रती जागृती व्हावी, हिंदू म्हणून सगळ्यांनी एक राहावं, सगळ्यांमध्ये एकता, अखंडता राहावी या उद्देशाने या हिंदू संमेलनाचं आयोजन देशभरामध्ये होत आहे। सगळ्या वस्त्यांमध्ये, नगरांमध्ये होत आहे आणि अशा बऱ्याच कार्यक्रमांना मी अटेंड केलंय यापूर्वी आणि मी सगळ्या हिंदू भगिनींना, बांधवांना पण म्हणेन की आपल्या आपल्या ज्या नगरामध्ये असे कार्यक्रम होत आहेत त्या कार्यक्रमांना तुम्ही सहभागी व्हा, त्याचं जे कार्य असतं त्याच्यामध्ये आपला सहभाग द्या, त्यांना मदत करा आणि इतरांनाही प्रेरित करा की ह्या संमेलनांना त्यांनी जावं, म्हणजे जे काही चांगले विचार, चांगल्या गोष्टी ते स्वतःबरोबर घेऊन जातील त्याच्यातूनच समाज घडेल, समाज परिवर्तन घडेल। रामकृष्ण हरी, मी अविनाश रामकृष्ण कुलकर्णी, वारकरी संप्रदायाचा एक सेवक म्हणून मी या संमेलनात उपस्थित राहिलो होतो। मला आवर्जून निमंत्रण देण्यात आलं होतं वारकरी संप्रदायाचा आणि हिंदू धर्माचा असलेला अन्योन्य संबंध विशद करण्यासाठी। तर त्या संघाच्या, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100 वर्ष पूर्तीनिमित्त हे हिंदू संमेलन वेगवेगळ्या ठिकाणी वाडी वस्त्यात भरवण्यात येत आहेत। त्यानिमित्तानं मला इथं आपले विचार मांडण्याची संधी मिळाली। वसुदैव कुटुंबकम आणि जातीभेद रहित समाज व्यवस्था हे जे स्वप्न हिंदू धर्मानं, वैदिक धर्मानं पाहिलं तेच पूर्ण करण्यासाठी वारकरी संप्रदायाला केवढं मोलाचं योगदान दिलंय हे सांगण्याची मला इथे संधी मिळाली। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुद्धा कुठल्याही विशेष जाती धर्मासाठी
किंवा कुठल्याही जाती धर्माविरुद्ध कार्य न करता हिंदूंच्या पुनरुत्थानासाठी, कारण जर या देशामध्ये बहुसंख्य हिंदू आहेत तर त्यांचं पुनरुत्थान, त्यांचं कल्याण म्हणजेच राष्ट्राचं कल्याण हा एक मूलमंत्र घेऊन स्वयंसेवक संघाने हे संमेलन केलेली आहे, सुरू केलेले आहे शतकपूर्तीनिमित्त. त्याला आमचे उदंड शुभेच्छा आहेत. ऐरोलीकरांनी बहुसंख्य लोकांनी इथे उपस्थिती लावली, आणखी लोक येत राहतील. या कार्यक्रम अतिशय सुंदर झाला आणि आपण ही काळाची गरज आहे की आता आपल्या अस्तित्वावर शंका येण्याची चिन्ह निर्माण झालेली, त्याच्यामुळं सर्व हिंदूंनी एकत्र येऊन हे कार्य राष्ट्रकार्य म्हणून पुढे नेण्याची आवश्यकता आहे. रामकृष्ण हरी. नमस्कार, मी सुनीता विनोद दानवटे. आज हिंदू संमेलन सेक्टर 12, 13, 14 आणि 15च्या निमित्ताने आम्ही या मंचावर आलो आहे. हिंदू संमेलन आवश्यक कशासाठी हा सगळ्यांना प्रश्न. तर आजचा जो समाज आहे, जो मुलांना थोडंसं त्यांना जागृती करण्यासाठी, अवेअरनेससाठी आणि सगळ्यांनी एकत्र एका मंचावर येऊन आपल्या हिंदुत्वाचा रक्षण शिवाय आपल्या स्वतःचं काय त्या बाबतीतचा विचार आणि कृती याचा समन्वय होण्यासाठी हे हिंदू संमेलन आयोजित केलेलं होतं. आणि त्यासाठी सर्वांनी इथे वैरोलीकरांनी ज्या सेक्टर 12, 13, 14, 15च्या लोकांनी खूप छान प्रतिसाद दिला. आणि आज जी आपण बघतोय काय चाललंय समाजात, सगळ्यांनाच माहिती आहे देशभरात काय चाललंय. त्यासोबत त्या व्यतिरिक्त मीडियाच्या माध्यमाच्या सोबतच आपण प्रत्यक्ष भेटून ह्या गोष्टींचा सगळ्यांमध्ये समुपदेश झाला पाहिजे, एकमेकांमध्ये बोलणं झालं पाहिजे, संवाद साधला गेला पाहिजे. तर अशा प्रकारे हा हिंदू समाज एकत्र येऊन आज इथे एक सुंदर समाज आणि स्वस्थ समाजात एक चांगले विचार देण्याची ही प्रक्रिया चाललेली आहे. आणि आज या कार्यक्रमात ज्यांनी वर्दी दिली, जे सगळं आलेत त्या सगळ्यांनी खूप छान याचा लाभ घेतला आणि त्यासाठी सर्वांचे मी धन्यवाद मनपूर्वक. जय श्रीराम. जय महाराष्ट्र आणि जय हिंदू धर्म. आज या ठिकाणी जो कार्यक्रम संपन्न झाला त्या अगदी मनमुराद आनंद लुटला. या लोकांनी विविध सांस्कृतिक तसेच शारीरिक प्रत्यक्षक झाली. एक मलखांब सोडला तर छडीपट्टा, ढोल लेझिम, जी वारकऱ्यांची दिंडी, अभंग गायन, ह्या भरपूर गोष्टी इथे झाल्या आणि त्याच्यामुळं योगासने झाली. सर्व लोकांना त्याची प्रचिती आली की आपल्या हिंदू धर्मामध्ये काय काय पेरून ठेवलेलं आहे. या सगळ्या पेरून ठेवलेल्याची जी रोपं आहेत त्या रोपांना जे बिया लागलेल्या आहेत, म्हणजेच आपली जी सगळी लहान लहान मुलं आहेत त्यांच्यापर्यंत ते पोचावं हा एक उद्देश त्याच्यामधून होता. मी कार्यक्रमाच्या आयोजकांचे आणि सर्व कमिटीचे धन्यवाद देतो आणि त्यांना पुढील कार्यक्रमांसाठी उदंड शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.